नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण महाराष्ट्र घरकुल योजनेच्या एका अत्यंत महत्त्वाचा आणि भव्य आर्थिक अपडेटबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 15 मे 2026ला चक्क 10,000 कोटी रुपयांचं महाकाय वाटप होणार आहे. हा राज्यासाठी खरोखरच मोठा टप्पा आहे. पण सद्यस्थिती काय आहे? राज्यात मंजूर झालेल्या 30 लाख घरकुलांपैकी आत्तापर्यंत फक्त 5 लाख घरांचंच काम पूर्ण झालंय. हा महाकाय निधी नेमका कशासाठी? तर लाभार्थ्यांचे जे रखडलेले पैसे आणि प्रलंबित अनुदाने आहेत ती आता तातडीने मार्गी लागतील. म्हणजेच पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता जे काही थकीत होतं ते आता लाभार्थ्यांना थेट मिळणार आहे. खूप मोठा दिलासा. आणि ज्यांची घरे पूर्ण झालीत ना, त्यांना सोलर सबसिडी आणि वरून 35,000चं वाढीव मानधन. हा तर दुहेरी फायदाच. हा भव्य कार्यक्रम साताऱ्यात होणार आहे. आणि विशेष म्हणजे सर्व निधी डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा होईल. या खास कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान स्वतः प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पण सरतेशेवटी एक मोठा प्रश्न उरतोच. 5 लाख घरे झालीत, मग उर्वरित 25 लाख घरांचं स्वप्न आता कधी साकार होणार?